आमच्या मागे गाड्या घेऊन ताफा वाढवू नका. मुख्यमंत्री फडणवीसांचं कार्यकर्त्यांना इंधनाच्या बचतीचं आवाहन. पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे शिस्तीत वागण्याची सूचना. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून मोदींच्या आवाहनाला केराची टोपली दाखवल्याची चर्चा. कार्यक्रमात विखे पाटलांच्या ताफ्यात 25 ते 30 वाहनं. राष्ट्रवादीत मोठ्या फेरबदलांची शक्यता. मदतीसाठी राष्ट्रवादीच्या आमदारांचं शरद पवारांकडे साकडं. झी 24 तासच्या सूत्रांची माहिती. झिशान सिद्दीकी यांची आमदारकी अडचणीत येण्याची शक्यता. झिशान यांच्या एबी फॉर्मवर प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकर यांची सही. जरांगेंनी मराठा समाजाचं नुकसान केलं. गुलाल उधळला, आता कसलं उपोषण. अजय बारसकर यांची जरांगेंवर टीका. कवडीमोल दरानं कांदा खरेदी होत असल्यानं शेतकरी हतबल. 12 रुपये 35 पैसे दरानं कांदा खरेदीला शेतकऱ्यांचा विरोध. पिळवणूक सुरू असल्याची शेतकऱ्यांची भावना. शिवसेनेनं शेतकऱ्यांबाबतची भूमिका स्पष्ट करावी. बच्चू कडूंचा शिवसेनेला घरचा आहेर. विभागानुसार धोरण तयार करण्याची कडूंची शिवसेनेकडे मागणी. छत्रपती संभाजीनगरात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ. इंधनाशिवाय चालणाऱ्या वाहनांकडे ग्राहकांचा कल. अनेक ठिकाणी ग्राहक वेटिंगवर. लाडक्या बहिणींना अखेरची संधी. जिल्हा महिला विभागात कागदपत्र सादर करण्याचं आवाहन. ई-केवायसी ऐवजी कागदपत्र सादर करण्याचे निर्देश. गोकुळचं गाईचं दूध 2 रुपयांनी महागलं. 21 मे पासून गोकुळ दुधाचे नवे दर लागू. पुणे मुंबईत गोकुळ दूध 60 रुपये प्रति लिटर. कोल्हापूर कोकणात गोकुळ दूध 52 रुपये प्रति लिटर.